एक गाव होतं. त्या गावात 7 भाऊ आणि त्यांची एक लाडकी बहीण राहत होती. आई वडील गेलेले असल्यामुळे भाऊच तिची काळजी घ्यायचे. बहीण खूप प्रेमळ आणि निरागस होती. ती सगळ्या भावांसाठी जेवण बनवायची, घर सांभाळायची. एके दिवशी 7ही भाऊ जंगलात लाकूड तोडायला गेले. जाताना त्यांनी बहिणीला सांगितलं, "आम्ही येईपर्यंत जेवण तयार ठेव." बहीण स्वयंपाक करत होती. भाजी चिरताना अचानक तिच्या बोटाला खोल जखम झाली. रक्त थेंबाथेंबाने भाजीमध्ये पडलं. तिने घाबरून ती भाजी फेकून द्यावी असा विचार केला, पण घरात दुसरी भाजी नव्हती. तिने मन घट्ट करून तीच भाजी शिजवली. संध्याकाळी भाऊ आले आणि जेवण सुरू केलं. भाजीची चव त्यांना खूप वेगळी आणि स्वादिष्ट वाटली. मोठा भाऊ म्हणाला, "आज भाजी इतकी का चविष्ट झाली आहे?" मोठा भाऊ म्हणाला. बहीण घाबरत म्हणाली, "भाजी करताना माझ्या बोटाला जखम झाली, थोडं रक्त पडलं." हे ऐकून भावाच्या मनात भयानक विचार आला. त्यांनी विचार केला, जर रक्ताची चव इतकी चांगली असेल, तर तिचं मांस किती स्वादिष्ट असेल. त्या रात्री क्रूरतेने त्यांचं मन बदललं. दुसऱ्या दिवशी त्याने बहिणीला जंगलात नेलं. तिला काहीच कल्पना नव्हती. जंगलाच्या आत गेल्यावर एका भावाने तिच्यावर वार केला, पण काही भावांच्या हाताला थरथर होती. तरीही मोठ्या भावाच्या सांगण्याने सगळ्यांना भाग पाडलं. बहीण रडत होती, "दादा, मला मारू नका. मी तुमचीच बहीण आहे." पण लोभाने त्यांचे डोळे झाकले होते. त्यांनी तिचा जीव घेतला आणि तिचं मांस शिजवून खाल्लं. फक्त धाकटा भाऊ मात्र रडत बसला. त्याने बहिणीचे मांस खाल्ले नाही. त्याने तिचे काही हाडं आणि केस गुपचूप एका झाडाखाली पुरून ठेवले. काही दिवसांनी त्या जाग्यावर एक सुंदर बांबू उगवला. गावातला एक वादक तो बांबू कापून बासरी बनवतो. पण जेव्हा तो बासरी वाजवायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यातून शब्द ऐकू यायचे. 7 भाऊ होते निर्दयी. बहिणीचं मांस त्यांनी खाल्लं. धाकट्या भावाने प्रेम जपलं म्हणून सत्य जगासमोर आलं. हे ऐकून संपूर्ण गाव हादरलं. 7 भावांचं पाप सगळ्यासमोर आलं. लोकांनी त्यांना गावाबाहेर हाकलून दिलं आणि त्या दिवसापासून लोक सांगू लागले, लोभ माणसाला राक्षस बनवतो. तर तुम्हाला ही 7 भावांची कहाणी कसं वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.